बोरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, 65 रक्तदात्यांनी केले रक्तदान। जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे रक्तदान शिबिर नागसेन भेरजे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। यावेळी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, डॉक्टर BK पवार, डॉक्टर किरण बकान, डॉक्टर खापरे, शेख वसीम, संभाजी चौधरी, अर्जुन वजीर, मुसाविर खान, आनंद मुरक्या हे उपस्थित होते। या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला। या रक्तदान शिबिरात परभणी सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले होते। हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने बोरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। मागील 5 वर्षापासून आम्ही पुढाकार घेत रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो। उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता सामान्य रुग्णालयामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि थॅलेसेमिया नावाचा जो आजार आहे त्या रुग्णांना रक्त लागत असतं आणि त्यांची संख्या जिल्ह्यामध्ये 175 आहे। अशा रुग्णांसाठी उन्हाळ्यामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवत असतो आणि माझं समाजातील प्रत्येक बांधवांना असं आव्हान आहे की प्रत्येक महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक हिताचे उपक्रम आपण राबवले पाहिजे, जेणेकरून त्याची मदत सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना होईल। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते कुणाचं तरी जीवनदान ठरू शकतं। त्यामुळं असे उपक्रम निश्चितच घेणं आवश्यक आहे। या रक्तदानासाठी आलेल्या सगळ्याच रक्तदात्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन तरुण रक्तदात्यांनाही विनंती करतो की जास्तीत जास्त आपण रक्तदान करावं। धन्यवाद।